पुण्यात कात्रज परिसरात एक महिला आपल्या मुलीला बस स्टॉपवर सोडून गेली। पाणी आणण्यासाठी ही महिला गेली आणि परत आलीच नाही। काही कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवकांना ही मुलगी दिसली। त्यांनी या मुलीला पोलिसांच्या हवाली केलाय। या मुलीजवळ एक कपड्याची बॅग आहे, बॅगेत काही कपडे, एक बाहुली आहे। मुलीच्या कंबरपट्ट्यावर क्रिश चर्च स्कूल असं लिहिलंय। ती तिचं नाव सांगू शकत नव्हती। अखेर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वारंवार समजावल्यावर मुलीनं स्वतःचं नाव वंदना दत्ता माने असं सांगितलंय, तर आईचं नाव स्वाती असल्याचं ती म्हणतीये। छोटी मुलगी तिथे रडत बसली होती, तर आम्ही जाऊन तिची विचारपूस केली, तर तिनं असं सांगितलं की तिची आई पाणी आणण्यासाठी म्हणून गेली आणि ती आलीच नाही परत। तर आम्ही तिथं तिची बॅग वगैरे चेक केली, त्या बॅगमध्ये तिचे कपडे, तिचे बाहुली, तिचे कंगवा वगैरे तिच्या रिलेटेड सगळे साहित्य तिच्या बॅगमध्ये होतं। तर आम्ही तिची अजून विचारपूस केली, तिनं असं नाव सांगितलं तिचं की वंदना वंदना माने म्हणून त्यांना नाव सांगितलं तिचं, आणि तिच्या आईचं नाव तिनं स्वाती दत्ता माने असं नाव घेतलेलं आहे। साधारण 3 ते 3.25 वर्ष वयाची मुलगी मिळून आली। सदर मुलीकडे चौकशी केली असता तिची आई पाणी आणायला जातो असे सांगून तिला एका महिलेकडे सुपूर्द करून गेली होती, परंतु ती अद्यापपर्यंत परत आलेली नाही। रात्री उशिरा 12:30 नंतर पोलिसांनी या मुलीला सरकारी रेस्क्यू होम मध्ये पाठवलंय। मुलीच्या पालकांचा शोध सध्या सुरू आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।